वंदना विठ्ठल पाटील बोलते। आम्ही 3 दिवसापासून हरिशमन येतोय। आम्हाला पाण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही। आम्ही 9ची गाडीमध्ये शाद्यामधून येतो, दिवसभर तापमानमध्ये उभे राहतो। आमचे नंबर आले का 6 वाजता ते बंद करून देतात। आम्हाला पाण्याची सोय पण नाही। आम्ही 20 रुपयाला पाण्याची बाटल घेतो पितो। नाही मग तुम्ही काही मुक्काम असं पडावा उत्तर करून सारखे पंचाच्या अवतार घेऊन पडतो। इथं काही मुक्काम वगैरे ठोकलाय का तुम्ही? हो, मुक्काम किती दिवसापासून? 3 दिवसापासून मुक्काम ठोकलाय तुम्ही। काय अडीअडचणी काय काय तुम्हाला? आम्हाला एक कार्डसाठी बाया नंबर लागला ना तर बंद करून द्या 6 वाजता। ती टायमिंग पण टायमिंग वाढायला पाहिजे। 6 वाजता बंद करून देतात डायरेक्ट। दिवसभर तुम्ही आम्हाला उन्हामध्ये उभे करतात ना। ऐवजी त्यांनी 2 ते 3 कम्प्युटर तरी चालू ठेवायला पाहिजे। तुम्ही हजारो लोकांना मेसेज टाकताय त्याच्यानंतर तुम्ही 1-2 कम्प्युटर ठेवताय तर ते चुकीचं आहे ना तुमचं। एक पहिले आम्हाला बांधकाम विभाग ऑफिस मध्ये जावं लागतं पहिल्या वेळेस। तिथं आम्हाला 300-400 नंबर तिथं लागून राहतात पहिले ऑलरेडी। तिथं 3-4 दिवसापासून ऑलरेडी मुक्काम लोक थांबलेले असतात। तिथं कशाची सोय नाही। तिथं ना संडास बाथरूमची सोय, ना पाण्याची सोय, ना कशा जेवणाची वगैरे काही सोय नाही। आणि सगळं आता अजून आम्ही आलो आता 3-4 दिवस इथं होऊन गेले आम्हाला। शासनातर्फे भांडे आणि पेटीचे वाटप केलेले आहे। त्याच्यासाठी आम्ही 2-3 दिवसापासून रांगेमध्ये उभे राहून उन्हातानामध्ये सगळ्या अडचणी सोसून आमच्या नंबरला अजूनही लागलेला नाहीये। सकाळपासून उठून ना पाण्याची ना कशाची सोय असल्यामुळे आम्हाला खूप अडचणी सोसाव्या लागत आहे। तर शासनाने म्हणजे आमच्या गावातर्फेही असं पेटी भांडे वाटपसाठी आम्हाला 1-2 कम्प्युटर असं माणसं करून द्यावेत। आम्हाला रोज तिथून यावं लागतं, रोज रांगेत 2-2 दिवस मुक्काम राहावं लागतं। खूपच अडचणी निर्माण होत आहे। किती दिवसांपासून मुक्काम करताय तुम्ही? आम्ही 2 दिवसापासून आज 3रा दिवस आहे। काही सोयी वगैरे आहे तुम्हाला इथे? तुम्ही महिला आहेत? काहीच सोय नाही। 1 दिवस आधी तर आम्ही शेताच्या आजूबाजू पेट्रोल पंप समोर थांबलो त्याच्यासाठी आणि आज इथे मुक्काम आहे आमचा।